हाय, वेलकम टू अ यूट्यूब चॅनल. आपल्याच चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि मी तुमच्या सगळ्यांची लाडकी प्रज्ञा. बाय द वे, आज मी दाखवते कुळथाचं पिठलं. सोपं आणि झटपट बनणारं आणि असं मस्त त्याची चव. म्हणजे मला तर बोलताना पण होते की कुळथाचं पिठलं आणि गरम गरम भात, संपला विषय. बरं, वेळ नाही काढत जास्त, कडे माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे. आणि हे जे मी कुळथाचं पीठ आहे, म्हणजे या कुळथाच्या हे जे मी कुळथाचं पिठलं बनवणार आहे ते आईने मला कुळथाचं पीठ दिलं आहे, गावठी कुळीत. तर ते घरी बनवलं होतं त्यांनी, सो मला ते दिलं आहे पीठ. या मी तुम्हाला रेसिपी दाखवते, जास्त वेळ नाही घेत. हे बघा, हे मी 2 मोठे चमचे कुळथाचं पीठ घेतलं आणि ते मस्त असं पाण्यात भिजवून घेतलं आहे. छानसं असं छान एकजीव झालं आहे बघा, बघू शकता तुम्ही. कुठेच अशा गुठळ्या राहिलेल्या नाही आहेत. आणि ह्याचं हे पण सोपं आहे साहित्य. एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, एकच मिरची घेतली, मला तिखट फार आवडत नाही म्हणून, आणि त्याचे 4 छोटे तुकडे केले. 2 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत, कढीपत्ता आणि कोथिंबीर मी शेवटला टाकणार. तर आता मी तुम्हाला रेसिपी दाखवते त्याची. मी तुमच्याशी बोलेपर्यंत इथे कढईत तेल गरम करत ठेवलं होतं, 2 चमचे, दॅट्स इट. थोडीशी मोहरी छान तडतडली की त्याच्यात थोडीशी हिंग पावडर, छान तडतडली मोहरी, तसेच लसूण, मिरची, छान तडतडलं मस्त कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता पण छान फ्राय झालाय बघा, तुम्ही बघू शकता. लसूण आणि मिरची छान फ्राय झालेली आहे, जास्त करपवायची नाही. लगेच कांदा टाकायचा. आता यामध्ये एकदम थोडीशी किंचितशी हळद टाकायची, नावापुरती, बस. कांदा छान फ्राय झालेला आहे. आता आपल्याला हे जे आपण मिश्रण तयार करून घेतले कुळथाच्या पिठाचं, हे छान एकदा आपण ह्याच्यात फोडणीत टाकायच्या आधी असं छान एकजीव करून घ्यायचं परत, कारण का त्याचा खाली गाळ तयार झालेला असतो, म्हणजे त्या पिठाचा खाली गाळ बसलेला असतो. हे बघा, हे परत असं छान एकजीव केलं की मस्त असं ह्याच्यात थोडंसं त्याला एकजीव करून घेण्यासाठी चमच्याने छान असं त्याला मिसळ, चमच्याने छान असं त्याला याला मस्त छान अशी फोडणी आपण दिलेली आहे. आणि याला आता आपण उकळी यायला देणार आहोत, छान झाकण ठेवून. पण त्याच्या आधी, उकळी यायला द्यायच्या आधी मी ह्याच्यात आधीच मीठ टाकणार आहे, कारण का जेव्हा त्याला उकळी येते तेव्हा ते छान असं घट्टसर होतं. मग त्याच्यामुळे आधीच छान थोडंसं पातळ असतानाच मी त्याच्यात मीठ टाकते, अंदाजाने. म्हणून मी आता इकडचा हा शॉट दाखवत नाही तुम्हाला. आणि ही जी कोकमा घेतली होती त्याला छान असं ते उकळी जेव्हा येत असते, आपण झाकण ठेवलेलं असतं, तेव्हा छान त्या कोकमाचा अर्क पण त्याच्यात उतरतो. आता मी याच्यावर झाकण ठेवते, फार नाही, 1 उकळी बास होते. त्याला उकळी आल्यानंतर मी याच्यात शेवटला वरून कोथिंबीर पेरणार. येस, आपलं कुळथाचं पिठलं तयार आहे, रेडी आहे. त्याला एक छान उकळी आलेली आहे, आता तुम्हाला दाखवते. ही बघा, आणि असं छान घट्टसरसं झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते. छान अशी कोथिंबीर बरोबर, हा हा हा, उरलेली कोथिंबीर छान परतून नंतर टाकायला ठेवली आहे.
बरं, बाय द वे आता मला हे असं छान घट्टसर आवडतं म्हणून मी घट्टसर ठेवलं आहे आणि ते मला भातावर असं खायला आवडतं. पण तुम्हाला ज्यांना कोणाला असं घट्टसर आवडत नसेल त्यांनी ते थोडंसं आणखीन ह्याच्यामध्ये पाणी टाकू शकता, जेणेकरून ते पातळ होईल थोडंसं. किंवा ह्याच्याहूनही घट्ट जर आवडत असेल तर थोडंसं अजून गॅसवर ठेवायचं ते एक 2-3 मिनटं, मग ह्याच्याहूनही घट्ट होऊ शकतं. आता मी हे सर्विंग बाउलमध्ये काढते. मस्तपैकी आता या बाउलमध्ये काढून घेतलंय मी गरमागरम, आणि तेही उरलेली कोथिंबीर त्याच्यावर जी मी टाकायला ठेवली होती. डन. मस्तपैकी गरमागरम कोळथ्याचं पिठलं रेडी आहे आपलं, तयार झालं आहे. आता ते मी मस्त गरमागरम वाफाळत्या भाताबरोबर ताव मारणार आहे. आणि हे कधी ऑल टाईम फेवरेट, म्हणजे थंडीत तुम्ही खाऊ शकता, पावसाळ्यात तर म्हणजे बाहेर पाऊस पडत असतो आणि गरमागरम कोळथ्याची पिठी आणि भात, काय कॉम्बिनेशन. याच्याबरोबर बटाट्याचे कापं, बटाट्याच्या काचऱ्या पण सुंदर लागतात. पण मी ह्याच्याबरोबर एक वेगळं कॉम्बिनेशन खाते, कोळथ्याचं पिठलं, भात आणि वांग्याची कापं मला प्रचंड आवडतात. असं या तुम्हाला आता वेगळं मी एक दाखवते, असं खाते मस्त गरमागरम. तर आपलं गरमागरम कोळथ्याचं पिठलं आणि गरमागरम वाफाळता भात तयार आहे. तर मी मस्त ताव मारते, मिक्स करते. वरती कोथिंबीर छान तोडली होती. खूपच जास्त गरम आहे. बस विषय संपलेला आहे. गरमागरम भात आणि कोळथ्याची पिठी. आय नो हे तुमच्यापैकी पण बऱ्याच जणांचं आवडतं कॉम्बिनेशन असेल, मला नक्की सांगा आठवणीने कमेंटमध्ये. आणि जेव्हा रेसिपी ट्राय कराल जेव्हा केव्हा, तेव्हा पण आठवणीने सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं हक्काचं आग्रहाचं माझं नेहमीचं, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि खूप सारं सबस्क्राईब करा आणि खूप खूप सारं प्रेम करा. लव यू. बाय.